मंडळी, हॉटेल रेस्टॉरंटमध्ये सुद्धा तुम्हाला ही भाजी मिळणार नाही अशी आज आपण भाजी बनवतो आहे. नेहमीपेक्षा खूप वेगळ्या पद्धतीची आणि खूप वेगळी अशी आजची ही भाजी आहे. तुम्ही मटर पनीर खूपदा बनवून खाल्लं असेल, पण कधी असा काजू मटर मसाला कधी ट्राय केला आहे का? नसेल ट्राय केला ना, तर एकदा ही रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करा मंडळी, खूप भारी लागते. तर सगळ्यात आधी इथं मी कढईमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे. त्यामध्ये 1 वाटी मी इथं बारीक चिरलेला कांदा घातला आहे, 1 वाटी टोमॅटो घातलेला आहे, काही कोथिंबीरीच्या काड्या 7-8 पेक्षा जास्त थोडेसे 1 चमचा म्हणजे लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, त्यानंतर हिरवी मिरची आणि 1 चमचा इथं मी मगजबी घातलेला आहे. आता यासोबत मी काजू देखील घातले होते पुढे. तर हे सगळं व्यवस्थित असं मध्यम गॅसवर आपल्याला परतून घ्यायचं आहे. मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर आज पहिल्यांदा आला असेल, आणखी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा सिंपल आणि टेस्टी रेसिपी पाहण्यासाठी. आता हे मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि महत्त्वाचं मंडळी म्हणजे याचा जो रंग आहे ना कांदा टोमॅटोचा, आपल्याला फारसा चेंज करायचा नाही, हलकंसं मऊ करून घ्यायचं आहे. आता यामध्ये ना मी मीठ घातलेलं आहे, चवीनुसार मीठ घातलं आणि एक 4-5 काजू यामध्ये मी घातलेले आहेत. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. अर्धी वाटी यामध्ये पाणी घालायचं, व्यवस्थित असं याला मिक्स करून घ्यायचं आणि यावरती ना एक टॅन ठेवायचं. इथं प्लेटमध्ये अर्धी वाटी काजू आणि 1 वाटी मटार ठेवलेले आहेत. जोपर्यंत कांदा टोमॅटो छान शिजते तोपर्यंत प्लेटमधले काजू आणि मटरसुद्धा व्यवस्थित असे शिजले जातात. हे शिजले ना की मग भाजीची चव खूप मस्त होते, त्यामुळे हे मी थोडंसं शिजवून घेत आहे. तुम्ही नाही घेतलं ना तरीसुद्धा चालणार आहे. काजू आणि मटार व्यवस्थित शिजले ना की मग त्याची जी चव आहे ना भाजीमध्ये ती खूप मस्त येते. त्यामुळे काजू आणि मटर जे आहेत ना ते व्यवस्थित असे शिजवून घ्यायचे. आणि सोबतच हा कांदा टोमॅटोसुद्धा मस्त असा शिजलेला आहे, तो देखील मिक्सरच्या भांड्यामध्ये मी व्यवस्थित असा वाटून घेतला. त्याच कढईमध्ये 1.5 चमचा तेल घातलं, 2 तमालपत्र घातले, काही दालचिनीचे तुकडे यामध्ये घातलेले आहेत आणि थोडंसं जिरं यामध्ये मी घातलं फोडणीसाठी. आणि त्यानंतर जे तयार केलेलं जी आपली पेस्ट आहे कांदा टोमॅटोची ती घातली. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये थोडंसं पाणी आहे, त्यामुळे याला परतायला थोडा जास्त वेळ लागतो मंडळी. 1 चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे, अर्धा चमचा किचन किंग मसाला किंवा गरम मसाला तुम्ही घालू शकता. इथं मी अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा किचन किंग मसाला, धना पावडर यामध्ये मी घातली होती, पाव चमचा हळद घातली होती. हे सगळे मसाले व्यवस्थित असे परतून घ्यायचे. त्यानंतर यावरती झाकण ठेवलं आणि याला तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. मंडळी, अधूनमधून मी याला थोडंसं हलवून चेक केलं होतं आणि 5 ते 6 मिनटासाठी याला मी परतून घेतलं. गॅस लहान ठेवायचा आणि 1-1.5 मिनटांनी याला झाकण काढून पुन्हा हलवून पुन्हा झाकण ठेवून परतायचं, म्हणजे याला छान असं तेल सुटतं. आणि ही जी भाजी आहे ना मंडळी, तुम्ही जितका छान हा मसाला परतून घ्याल ना, चव तेवढी भारी येते, हे लक्षात ठेवा. एक 7 ते 8 मिनटासाठी परतून घेतलं आणि त्यानंतर आपण जे मटार आणि काजू वाफवून घेतले होते ते यामध्ये घालायचे. ते देखील या मसाल्यासोबत व्यवस्थित असे परतून घ्यायचे. ज्यावेळेस ही भाजी तुम्ही घरामध्ये बनवाल ना, याचा एवढा छान घमघमाट सुटतो ना मंडळी, अगदी यापुढे पनीरची भाजी देखील फिक्की पडते. तुम्ही ही रेसिपी जर एकदा ट्राय केली ना तर तुम्हाला खूप जास्त आवडेल. तुम्ही जरूर ही रेसिपी ट्राय करा. आता यामध्ये ना आपल्याला खूप जास्त पाणी घालायचं नाही, ही भाजी थोडीशी लपथपीत ठेवायची. त्यामुळे एक लगभग अर्धा किंवा 1 ग्लास पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता. गरमागरम पुरीसोबत किंवा चपाती भातासोबत तुम्ही ही भाजी खाऊ शकता. यासोबत खाण्यासाठी मी पराठे बनवले होते, जे यासोबत खूप भारी लागतात. आता झाकण ठेवून एक 3 ते 4 मिनटासाठी ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. झाकणावर 1 चमचा मी कस्तुरी मेथी थोडीशी गरम होण्यासाठी ठेवली होती. बघा, भाजी शिजल्याच्या नंतर रंग थोडासा डार्क झालेला आहे. ग्रेव्ही तुम्ही बघा किती मस्त आलेली आहे. छान या भाजीला तेल सुटलेलं आहे. चमचमीत काजू मटर मसाला खाण्यासाठी तयार आहे मंडळी. आता यामध्ये ना दुधावरची जी साई असते ना, 2 चमचे दुधावरची साई मी छान अशी फेटून घेतली आणि ती यामध्ये घातलेली आहे, म्हणजे चव खूप मस्त येते. आणि कस्तुरी मेथी यामध्ये घातलेली आहे, मस्त अशी क्रश करून, म्हणजे त्याचा स्वाद खूप भारी येतो. व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. यामध्ये तुम्ही अर्धा चमचा बटर देखील घालू शकता. बघा, मस्त असा हा काजू मटर मसाला खाण्यासाठी तयार आहे. तर इथं मस्त असं मी ताट वाढून घेत आहे. यासोबत खाण्यासाठी मी गरमागरम पराठे बनवले होते.
जे या भाजीसोबत खूप भारी लागतात मंडळी. बरं, तुम्ही जर आपल्या चॅनलवर आज पहिल्यांदा आला असेल, आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा अशा सिंपल आणि टेस्टी रेसिपी पाहण्यासाठी. तर हे ताट तुम्हाला कसं वाटते ते मला कमेंट करून जरूर सांगा. मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.